इथं मी हे 150 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं होतं। याला मस्त धुवून घेतलं आणि थोडं तेल मीठ लावून मी सकाळीच आणून ठेवलं होतं, म्हणून तेल मीठ लावून ठेवलेलं होतं, मीठ हळद लावलं होतं। आता परत आपण याला मॅरिनेट करणार। एकदम थोडं 2 चुटकी मी एवढं मीठ टाकलंय, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि जिरा पावडर टाकून घेतलंय अर्धा चमचा। नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली 1 चमचा, 2 चमचे दही टाकलंय आणि आता याला मस्त मिक्स करायचंय आणि आपण एका साईडला ठेवून देणार आहेत। मस्त तोवर हे मॅरिनेट होऊन जाईल। जोर आता आपण मस्त हा शोरमाची ही चपाती बनवतोवर। आता मी इथं हा मैदा घेतलाय, 1 कप असा हा मैदा घेतला, अर्धा चमचा मीठ टाकलंय आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं आणि 1 छोटी चमची म्हणजे 2 चुटकी एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे, लक्षात राहू द्या पण। आणि 2 चमचे दही टाकलंय। आता छान असं याला मिक्स करायचं, दह्यामध्ये पूर्ण हे आधी मिक्स करून घ्यायचं आपल्याला। नंतर 1 ते 2 चमचे पाणी टाकायचंय आणि हा मस्त मऊ लुसलुशीत असा डो बनवायचा आहे। जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा हा डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, ज्या पद्धतीने आपण लादीपाव वगैरे बनवण्यासाठी डो बनवतो किंवा भटुरे बनवण्यासाठी, त्याच पद्धतीने हा डो मी बनवून घेतला, वरून थोडं तेल लावलं। हे बघा अशा पद्धतीने आता आपण याला साईडला ठेवून देणार आहे, म्हणजे हा 10 ते 15 मिनिटात मस्त फर्मंट होऊन जाईल। तर आता आपण चिकन इथं मस्त इथं पॅन मध्ये मी तेल टाकलंय आणि हे चिकन आपल्याला यावर परतून घ्यायचंय। आता याला पाणी सोडेल, पण हे पूर्ण पाणी आटेल तोवर आपल्याला याला शिजवायचंय। मस्त मीडियम फ्लेमवर मी याला शिजवून घेतलंय। किती हे कोरडं झालंय तुम्ही बघू शकतात। हे बघा, यामध्ये आता मसाले वगैरे काहीच टाकायची गरज नाही, चिकन छान शिजून तयार झालंय। आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर मी इथं 1 मोठा कांदा घेतला, तसा स्लाइस मध्ये कट केलाय आणि पत्ताकोबी घेतली, ती पण इथं मी काढून घेतलीये। त्यामध्ये आता लाल तिखट, हळद, मस्त मीठ टाकून घेतलंय, चाट मसाला टाकायचा अर्धा चमचा आणि मस्त हे सलाड आपल्याला बनवायचं। यामध्ये अजून व्हेजिटेबल्स तुम्ही वापरू शकतात वाटल्यास तर। मस्त हे कांद्याचं सलाड सुद्धा बनवून तयार आहे। आता आपण मस्त हे शोरमाची ही चपाती बनवण्यासाठी घेऊया, म्हणजे मैदा पण छान असा फर्मंट झालाय याला अजून मी परत मळून घेतलंय मस्त आणि याचे 2 गोळे आपल्याला करायचे। मस्त 2 शोरमा आरामात याचे होतील, म्हणून मी चिकन तेवढं घेतलेलं आहे आणि 1 कप एवढं हे पीठ घेतलं होतं, म्हणजे 2 शोरमा आरामात बनून तयार होतील। नंतर मैदा लाटून मस्त याची जाडसर अशी आपल्याला पोळी लाटायची, जास्त बारीक लाटायची नाही, मस्त अशी ये पिझ्झा बेस जसा असतो तसा आपल्याला हा बेस बनवून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने मी छान असं याला लाटून घेतलं। याला वाटल्यास तुम्हाला फॉगने वरून असे होल सुद्धा करू शकता तुम्ही। हे बघा अशा पद्धतीने मी याला लाटून घेतली। अशा 2 चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्यात, मी लाटल्या। नंतर इकडे तव्यावर यांना आपल्याला टाकून घ्यायचंय आणि मस्त यांना शिजवायचंय। जास्त ब्राऊन कलर येईल तोवर याला शिजवायचं नाहीये, मीडियम फ्लेमवर मस्त 3 ते 4 मिनिटांसाठी मी याला शिजवून घेते। यावर तेल तूप बटर काहीच वापरायचं नाही। याला 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त हे शिजून तयार झाले। हे बघा अशा पद्धतीने मी 2 हे चपात्या बनवून घेतल्या शोरमाच्या। आता मस्त या आपल्याला बनवायला घ्यायचे। चिकन पण तयार आहे, सलाड पण तयार आहे आणि शोरमाची चपाती पण आपली तयार आहे। आता आपल्याला चिकनचे असे छोटे छोटे पीस करायचे, म्हणजे मस्त अशा स्लाइस या दिसतील मग या शोरमामध्ये। आता इथं मी 1 चपाती घेतली, त्यावर आपल्याला 1 चमचा एवढं मेयोनीज टाकून घ्यायचंय, 1 चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे। मस्त चटपटीत हे 2 सॉस मिक्स होऊन लागतील मग चवीला। हे 2 मी असे मिक्स करून घेते आणि पूर्ण या चपातीला आपल्याला लावून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला लावून घेतले। त्यानंतर आपण जे सलाड बनवलं होतं कांद्याचं, ते आपल्याला यावर ठेवून घ्यायचंय। अशा लांबसर पद्धतीने असं आपल्याला ठेवायचंय। हे बघा अशा पद्धतीने। नंतर आपण जे चिकन बनवलं होतं ते सुद्धा असं आपल्याला ठेवायचंय। हे बघा असं वरून आपल्याला हे टाकून घ्यायचंय। त्यावर वाटल्यास तुम्हाला अजून चाट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात। परत मी थोडं सलाड यावर टाकून घेतलंय। आता यावर आपल्याला मेयोनीज असेल तर मेयोनीज, नाही तर अशी चीज स्लाइस असते ती तुम्ही इथं चीज टाकू शकतात। मुलांना अप्रतिम आवडतो, मस्त घरच्या घरी आपला हा शोरमा पटकन बनून तयार होतो। हे बघा मी अर्धी चीजची स्लाइस इथं टाकून घेतली आणि आपल्याला असं फोल्ड करायचंय। मस्त हा जसा चपातीचा रोल आपण बनवतो तसा याला आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता मी इथं हा किचन पेपर घेतला आहे आणि त्यामध्ये याला रब करून घेते। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला इथं गुंडाळून घ्यायचं आहे। असं एक करत फोल्ड करायचंय 2 साइडने। मस्त आपला हा शोरमा बनून तयार झालाय। मी प्लेटला लावून घेते। 2 शोरमे बनवून घेतलेले आहेत। हे बघा किती छान मुलांना आवडणारी चटपटी टेस्टी असा हा आपला शोरमा बनून तयार झालाय।
आहे ना छान युनिक आणि टेस्टी व्हिडिओ. माझ्या चॅनलवर लॉंग शॉर्ट बऱ्याच अशा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन ट्रिक आणि टिप्स सांगत राहते. म्हणून रोज 2 वाजता आणि 3 वाजता नक्की या व्हिडिओ बघत चला. चला मग भेटूया अशाच नवीन युनिक व्हिडिओ सोबत. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.